राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार दुपारी 1 वाजता पत्रकार परिषद घेत आहेत। मुंबईत यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये ते संवाद साधणार आहेत। राज ठाकरेंनी राष्ट्रवादीवर काल केलेल्या टीकेला शरद पवार काय उत्तर देणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। शरद पवारांची 1 वाजता पत्रकार परिषद होते। यावेळेला ते अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांना हात घालतील। दुपारी 1 वाजेपर्यंत मात्र आपल्याला प्रतीक्षा करावी लागणार आहे। काल राज ठाकरेंनी ठाण्यातल्या सभेत ज्या पद्धतीने राष्ट्रवादीवर सडकून टीका केली होती, त्यानंतर आता शरद पवार राज ठाकरेंच्या टीकेला उत्तर देणार का असा प्रश्न सगळ्यांच्या मनात उपस्थित झालेला आहे। या संदर्भात आपण अधिक माहिती जाणून घेऊयात आमच्या प्रतिनिधींकडून। सागर, शरद पवार आज राज ठाकरेंच्या कालच्या टीकेला उत्तर देणार का? नेमकी कशासाठी पत्रकार परिषद होते याबाबत सगळ्यांच्या मनात संभ्रम आहे। अर्थातच काल मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ठाण्यामध्ये ज्या पद्धतीने राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांना सर्वाधिक टार्गेट केलेलं आहे, विशेषतः राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा अध्यक्ष शरद पवार असतील, सुप्रिया सुळे असतील, अजित पवार असतील, जयंत पाटील असतील आणि जितेंद्र आव्हाड असतील, यांच्यावर केलेल्या टीकांना आता थेट शरद पवारच प्रत्युत्तर देतील असं म्हटलं गेलेलं आहे। राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने जयंत पाटील, सुप्रिया सुळे यांनी ज्या राजकीय प्रतिक्रिया आहेत त्या दिलेल्या आहेत, पण मुळात राष्ट्रवादी काँग्रेसवर थेट आरोप, जातीयवाद सर्वाधिक पसरवण्याचा आरोप केलेला आहे राज ठाकरेंनी। दुसरीकडे स्वतः राज ठाकरेंनी भूमिका बदलली, जे राष्ट्रवादी आरोप करते त्याला प्रत्युत्तर दिलं होतं। त्या सर्व महत्त्वाच्या विषयांवर स्वतः शरद पवार बोलतील। यापूर्वी असं सांगण्यात आलं होतं की 23 तारखेला राष्ट्रवादी काँग्रेसची कोल्हापूरमध्ये राष्ट्रवादी परिवार संवाद यात्राचा समारोप आहे, तिथेच सागर तुम्हाला थांबवते मी इथे, कारण पत्रकार परिषद जितेंद्र आव्हाड यांची सुरू झालेली, आपण त्या पत्रकार परिषदेत थेट जाणार आहोत। त्याचं नाव तुम्ही महाराष्ट्राला का नाही सांगत? त्याचं नाव होतं कृष्णा भास्कर कुलकर्णी। का नाही तुम्ही महाराष्ट्राला सांगत? कोण जातीवाद वाढवतंय? त्याच्यानंतरच्या इतिहासामध्ये काय झालं? पेशवाई, जिंकले तर पेशवे आणि हरले तर मराठा। हा जातीय मतभेद कोणी निर्माण केले? आणि पेशवे नव्हते असं तुम्ही कसे काय म्हणू शकता? पिक्चर निघतात बाजीराव, कोणावर निघतात? हे सगळं कधी सांगणार तुम्ही? ते उठून उभं राहून हिडीस फिडीस बोलणं, दुसऱ्याची टिंगल टवाळी करणं। तुम्हाला पेट्रोलचे भाव दिसत नाहीत? तुम्हाला डिझेलचे भाव दिसत नाहीत? तुम्हाला गॅसचा भाव दिसत नाहीत? तुम्हाला भाजीपाल्याचा भाव दिसत नाही? त्याच्यावरती तुम्ही काहीच बोलणार नाही आणि फक्त कुठेतरी सैनिकांना, तुम्हाला मानणाऱ्यांना उजवीकडे घेऊन जायचं म्हणून काही बोलणार। एवढं भुंग्याबद्दल तुम्हाला प्रेम आणि आहे ना, तर कालची सभा तुम्ही का घेतलीत? जिथे तुम्ही सभा घेतलीत ना, तिथे सुप्रीम कोर्टाच्या नियमाप्रमाणे एका बाजूला सेंट जॉन शाळा आहे आणि दुसऱ्या बाजूला हनुमान काय विद्यालय, समर्थ विद्यालय आहे। हा, तेच शिवसमर्थ विद्यालय। सुप्रीम कोर्टाचा नियम काय सांगतो की 100 मीटरच्या आजूबाजूला कळणे लावू नये। मग तुमच्या कार्यकर्त्यांना माहित नव्हतं का इथे या 2 शाळा आहेत, ज्याला सायलेंट झोन म्हणून महाराष्ट्र सरकारने, केंद्र सरकार आणि सुप्रीम कोर्टाच्या डायरेक्टिव्ह प्रमाणे घोषित केली आहे? का तुमच्या कार्यकर्त्यांनी आग्रह धरला आम्ही तिथेच करू म्हणून? एवढा तुम्हाला सुप्रीम कोर्टाच्या बद्दल मान सन्मान वाटतो, तर तुम्ही का नाही बोललात? तुम्ही बोललात की वस्त्रा कसा सापडेल, ते दाढीच करत नाहीत, मुसलमान दाढीच करत नाहीत। तुम्ही विसरलात का तुमचा एक मित्र होता हाजी आराफत शेख, जो आता बीजेपीचा अल्पसंख्याकांचा अध्यक्ष होता आयोगाचा? तो तुमचा मित्र होता, तो मनसेत होता, मनसे वाहतूक सेनेचा अध्यक्ष होता। त्याच्या बाजूला बसून आपण अनेक वेळा जेवलोय। विसरला का की तो दाढीच करायचा नाही, साफ दाढीचा होता? म्हणजे तुम्हाला फक्त स्मृतीत आणून देतोय मी, बाकी काहीही करत नाहीये। मुंबऱ्यात अतिरेके सापडले। मी 2009ला मुंबऱ्यात गेलो, तेव्हापासूनचा इतिहास चाचपडून पहा। फक्त 2दा, आणि तेही बाहेर न आलेली लोक ही अतिरेक्यांच्या रेकॉर्डवर आहेत। कारण का मुंबऱ्यात एवढा बदल झालाय की लोक आता वेगळा विचार करणारच नाही।
तेव्हा राजसाहेब बोलताना इतिहास, आपल्या बाजूला कोण बसलंय, तुमच्या समोर एक मुसलमान बसला होता आणि तुम्ही त्याचं उदाहरण काहीतरी दिलं, त्याला दाढी होती का? म्हणजे तुम्ही आता सर्टिफिकेट देणार मुसलमानांना ते देशद्रोही आहेत का देशप्रेमी आहेत, हा अधिकार तुम्हाला देऊन टाकला, कोणी दिला? तुम्ही इतरांच्या चेहऱ्यावर जाता, इतरांच्या नाकावर जाता, इतरांच्या रंगावर जाता, म्हणजे तुमच्यामध्ये तो वर्णद्वेष, जातीवाद किती ठासून भरलाय हे दिसतं. व्यंग, रंग हे कधीही काढायचे नसतात मनुष्य जीवनामध्ये. आता आम्ही जर म्हटलं तुम्ही फारच ढोरपोटे झालात, तुमचं तोंड बघा कसं सुचलंय, आवडेल तुम्हाला? राजकारणामध्ये व्यक्तिगत टीका करणं हे पाप आहे. इथे मतभेद होऊ शकतात, मनभेद होऊ शकत नाही. तुम्ही माझी अक्कल काढलीत, आपण खूप हुशार आहात. आपल्या आजोबांनी प्रतापसिंह राजे यांच्यावर लिहिलेलं एक पुस्तक वाचून बघा की सातारच्या गादरीच्या वंशजांना कसं कोंडून ठेवलं होतं पेशव्यांनी, आणि त्यांची आई कशी 4:30 वाजता उठून सगळे उठण्याच्या आधी त्यांना शिकवायची, प्रतापसिंह राजे भोसलेंना. आठवतं तुम्हाला? तुम्ही म्हणालात की ते कायम शाहू फुले आंबेडकरांचं नाव घेतात, शिवाजी महाराज. अहो घेणार ना. शिवाजी महाराजांची समाधी कोणी शोधून काढली? महात्मा फुलेंनी. कुठलंही हत्यार नव्हतं, पण केवळ ज्ञानावरती आधारित इतिहासाचं संशोधन करणं हा त्यावेळेसचा एक आश्चर्य म्हणून मोजलं जातं. आजही शाहू फुले साहेबांनी, महात्मा फुलेजींनी ही समाधी शोधली, पहिल्यांदा शिवजयंती साजरी केली. शाहू महाराज तर त्यांचे वारसदार होते, आणि हे दोघंही माझे आदर्श आहेत असं डॉक्टर बाबासाहेबांनी म्हणत संविधान लिहिलं. त्यामुळे तिघांच्याही रक्तात, ओठात, शब्दात, क्रियेत शिवाजी महाराज होते. या तिघांचीही लेखनं वाचून बघा. त्यामुळे ह्या तिघांचं नाव घेणं म्हणजे शिवरायांच्या विचारांचं नाव घेण्यासारखं आहे. हे तुम्हाला नाही समजणार, कारण का तुम्हाला कायम फूट पाडण्याची सवय. फूट. राजसाहेब, तुम्ही शिव्या घालू शकता, शिव्या आम्हीही घालू शकतो. फक्त माझ्या आईबाबांनी आणि पवार साहेबांनी शिकवलेल्या संस्कारात आणि संस्कृतीत त्या बसत नाही. वेडेवाकडं बोलणं कोणालाही जमतं. हा लंगडा आहे, हा काण्या आहे, हा बुटक्या आहे, हा तोत्रे आहे, सगळं जमतं, सगळे बोलू शकतात. पण साधारण व्यंग हे काढू नये असं म्हणतात. आपण भाषण करता ते आपल्याला लखलाभ असो, आम्हाला त्याच्याशी काही घेणं नाही. पण एवढंच लक्षात ठेवा, संत तुकारामांनी सांगितलेलं आहे, उत्तर जशास तसं द्यायला हवं. ते काय म्हणाला तुम्ही, गरगर 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 फिरवीन. फक्त हसण्यावरील लिहितात लोक. जरा तुमच्या भाषणावरती जे ट्रोल चालू आहेत ते बघा, स्माइली जास्त आहेत कौतुकापेक्षा. समाजात एक नवीन जॉनी लिव्हर राजकीय व्यासपीठावर सापडलाय असं म्हटलं जातात. मला लाज वाटते, मलाच माझी कीव वाटली, मला आश्चर्य वाटलं की तुम्हाला महाराष्ट्रामध्ये लोक आता जॉनी लिव्हर म्हणण्यापर्यंत मर्यादा गेली. अहो, ज्या पुण्याईवरती जिवंत आहात, त्या प्रबोधनकार ठाकरे, ज्या वारशावरती जिवंत आहात ते बाळासाहेब ठाकरे, यांचं काही राहील या मातीत. तुमच्या नावावरती त्यांचा शिक्का आहे साहेब, म्हणून लोक तुम्हाला ऐकतात. तरी हे सगळं गमावून बसू नका, एवढीच तुम्हाला विनम्र विनंती आहे. गृह विभाग राज ठाकरे यांच्यावरती गुन्हा दाखल करण्याच्या नाही, मला त्याच्याबद्दल मला काही माहित नाही, कारण का मी रात्री जळगावला गेलो होतो आणि जळगाववरनं मी खूप उशीर आलो, त्यामुळे मला काहीच माहिती नाही. पवार साहेबांवर म्हटलं की पवार साहेब हे स्वतः नास्तिक असल्यामुळे लोकांमध्ये नाही. मग त्याच्यानंतर पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात फोटो आला ना बाहेर, मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या गणपतीला नमस्कार करताना स्वतः वहिनी आणि साहेबांचा फोटो आला ना बाहेर. तुम्ही म्हणजे इतिहास तज्ञ नाही आहे, तुम्ही म्हणजे खूप अक्कल आहे असं काही नाही आहे. उलटा तुम्हाला डिमेन्शिया झालाय, तुम्ही विसरताय. तुम्ही हाजी अराफत तुमच्या बाजूला बसायचा तरी विसरलात की मुसलमान दाढीच ठेवतात म्हणाले. आश्चर्य ना. आवडसाहेब, काल पवार साहेबांबद्दल बोलताना त्यांनी असं सांगितलं की काही गुण घेण्यासारखे आहेत, पण या गुणाचं करायचं काय? नाही, हे आता तुम्ही आम्हाला सांगू नका आणि तुम्हाला विचारण्याची गरज नाही आणि सांगण्याची गरज नाही. आम्ही करू त्यांच्या गुणाचं जे काय करायचं ते. सुप्रिया सुळेंवर देखील त्यांनी हो, सुळे असं काही म्हणत होते ना.
ते सुळे घुसले की किती दुखतं ते जंगलात विचारून घ्या एकदा. सुळे घुसतात माहिती आहे ना, हत्तीचे सुळे कसे घुसतात. आम्हालाही बोलता येतो, बोलतं कोणाला येत नाही. पण राजकारण हे खूप गांभीर्याने, खूप प्रगल्भतेने घ्यायचं असतं. लोकांना दिशा द्यायची असते, लोकांच्या सुखात भर पडेल हे काम करायचं असतं. लोकांचे अश्रू पुसायचे असतात. हास्य विनोद करणारे या जगात खूप आहेत. चार्ली चॅप्लिनही होता, जॉनी लिव्हरही होता. आपण ह्यात अजित पवारांच्या घरात दाढी पडतात, पण शरद पवारांनी सुळेच्या घरात पडत हे काय आम्ही याच्यातून काय आपल्यालाही नोटीस आली आणि पवार साहेबांनाही नोटीस आली. धाडी ते त्यांच्या घरात पडत, त्यांच्या शहरात धाडीत पडत नाही. त्याच्यावर त्यांना पहिले ब्रिफिंग करतात आणि दुसऱ्यांना अडकवतात, असा त्यांनी आरोप केला. हा नवीन शोध आहे, हा जावई शोध आहे. तेच मी म्हणतो ना, ह्यांना जे पाहिजे त्यांच्या डोक्यात राहत नाही, त्यांच्या बुद्धीत राहत नाही, आणि जे नको त्यांच्या बुद्धीत बरोबर राहतं. म्हणजे वारसा जपायचा सोडून, म्हणजे काय मोठा वारसा आहे प्रबोधनकारांचा. या इथलं सगळा समाज व्यवस्था स्पष्टपणाने सांगणारे प्रबोधनकार, आणि इथे खोटं काहीतरी नाटं सांगून ते बाबासाहेब पुरंदरे, मला त्यांच्याबद्दल काही बोलायचं नाही, कारण का ते गेले. आणि आपल्या हिंदू धर्मात असं म्हणतात की गेलेल्या माणसाबद्दल काही बोलू नये. जेम्स लेननी जे पुस्तक लिहिलं राजसाहेब, ते वाचा. पान क्रमांक 93, पान क्रमांक सांगतो, पॅराग्राफ नंबर 4. त्या जेम्स लेनला ही माहिती कोणी दिली? आणि हे मी नाही सांगत आहे, हे जेम्स लेननी आपल्या पुस्तकात लिहून ठेवलंय. मग तुम्ही ती माहिती का दिलीत? ह्याच्यावर कधी बोलणार आहेत का राज ठाकरे? ह्याच्यावर बोला राज ठाकरे, आम्ही तुम्हाला समर्थन देऊ. ते असं गरगर गरगर फिरवीन, अरे गरगर गरगर फिरवीन काय मालमत्ता आहे काय? मी सांगितलं मुंबऱ्यामध्ये दहशतवादी सापडले 2009 नंतर, त्याची संख्या मोजा. मी तुम्हाला कागदपत्र काढून देणार आहे पत्रकारांनी, कारण मी रात्री उशीर आलो त्यामुळे जमलं नाही. एक तर जे दहशतवादी मिळाले, जेव्हा दहशतवाद्यांचे संबंध आहे असं म्हटलं जातं, ते मूळतः मुंबऱ्याचे नव्हते, ते भाड्याने राहायला आले होते, 2-2 महिने झाले होते. आणि दुसरी गोष्ट, असे 3च प्रसंग घडलेत मागच्या काही वर्षामध्ये. तुम्ही कधी साध्वीवर बोलताना दिसले नाही. अतिरेकी कुठल्याही जाती धर्माचा नसतो. नथुराम हा महाराष्ट्र देशातला पहिला अतिरेकी होता, त्याच्याबद्दल बोलताना आपण कधी दिसत नाही. महाराजांनी कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेला साडीचोळीसह परत केलं, हे जगात उदाहरण दिलं जातं की राजा कसा असावा. शिवाजी महाराजांच्या या क्रियेला सद्गुण विकृती म्हटलं गेलं, हे आपण कधी देशासमोर आणलं नाही. असं आहे की असं आहे, आता तुम्ही सुपारीच घेतलीये इथलं जातीय तणाव वाढवायची, तर त्याला मी तरी काय बोलणार. म्हणून मी साधा प्रश्न विचारला ना, एवढं जर तुम्हाला भोंगा आणि सगळ्या आवाजाबद्दल आहे, तर कालची तुमची सभा, तुम्ही महाराष्ट्राची आणि सुप्रीम कोर्टाची माफी मागायला पाहिजे. 100 मीटरच्या अंतरावर कुठलाही भोंगा लागू नये असं मी नाही म्हणत. असं कायदा सांगतो, कायद्याला जुमानणारे आहात ना तुम्ही, कायद्याप्रमाणे भोंगे काढा सांगता ना. कालच्या सभेबद्दल माफी मागा. सर, त्याचप्रमाणे शरद पवारांनी टीका केलेली आहे, कोचक टीका केलेली का जेव्हा शरद पवार आनंदात असतात तेव्हा वेगळं रिएक्शन असतं, असं एक वेगळी टीका केली. म्हणजे दिल्लीचं राजकारण तेच नेहमी घालवत असतात. नाही, मला माहित नाही, कारण का अनेक मुलाखती साहेबांच्या मी नाही केल्यात, राज ठाकरेंनी केल्यात, त्यामुळे कदाचित त्यांना अधिकची माहिती असेल. पण शिवाजी महाराजांचे ते नावच घेत नाही. काल व्हिडिओ आला की महाराष्ट्र कोणाच्या नावावर एक होऊ शकतो असं जेव्हा राज ठाकरेंनी विचारलं साहेबांना, तेव्हा साहेबांनी एका शब्दात सांगितलं, छत्रपती शिवाजी महाराज. नाही तो परत म्हणायचे, हा जितेंद्र अरे तुने बोलतो. अरे जे इथे असतात ते इथे आई, शिवाजी महाराज, ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज, आपलेपणा असतो. आपण आईला ए म्हणतो की नाही, ए आई, तसं शिवाजीला पण म्हणताना लोक शिवाजी म्हणूनच उल्लेख करायचे. परंपरेने ते एकेरीत उल्लेख करायचे, कारण का ते हृदयात होते महाराष्ट्राच्या. अहो म्हटलं की असं लांबचं वाटतं.
तेव्हा आता हे सगळंच बदलायचं आहे तुम्हाला, आता काय करणार? जातीय तेढ किंवा जातीय राजकारण हे पवार साहेबांनी सुरू केलं असं मी सांगितलं तुम्हाला ना आधी, तुम्ही ऐकलंच नाही. तुम्ही संजय राऊत यांना तुम्ही सुरुवातीचं माझं ऐकलंच नाही. सुरुवातीला मी ह्याच्यावरती सगळ्यावरती बोललो आहे. संजय राऊत यांना लवंडे म्हणणं, जयंत पाटील यांना जंत म्हणणं आणि अजित पवारांना 4 महिने ऐकायला येत नव्हतं, ह्या टीका कितपत? असं आहे की आपण काय बोलतो, माझा एकच प्रश्न आहे की तुम्हाला 4 दिवसात उत्तर सभा का घ्यावीशी वाटली हो? ह्याचं उत्तर द्या ना. तुम्ही 5-5, 6-6 महिने विचारतच नाही कोणाला, पण तुम्हाला 4 दिवसात उत्तर सभा का घ्यायला लागली? कारण का तुमच्या कार्यकर्त्यांमध्ये असलेली अस्वस्थता,